आपण ऐकत आहात फील माय लव्ह या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. फील माय लव्ह भाग 17. घरी येताच त्याने त्याची बॅग पॅक केली, अशी जणू काही कुठं कामानिमित्त खरंच बाहेर चाललाय. सकाळी लवकरच तो आवरून रेडी होता. झोप तरी कशी लागणार होती म्हणा. तो रात्रभर झोपलाच नव्हता. सकाळी 5ला बॅग वगैरे घेऊन पूजाला उठवायला तो तिच्या रूममध्ये आला. पूजा उठतेस का? मी निघतोय आता. ओ काय, तू आत्ताच निघालायस? अरे पण इतक्या लवकर असं काय करतोय सारे? ती डोळे चोळतच उठली. अगं माझी आई, फ्लाईट आहे माझी, त्यामुळे निघावं लागेल. ओ काय रे दादा, आणि माघारी कधी येणार आहेस परत? हेच 3 वीक मॅक्स. काय तू पण ना, असं कुठं असतं यार? बरं ऐक ना पूजा, माझ्यासाठी एक फेवर करशील का? तो तिला कल्पना द्यावी का नाही द्यावी या द्विधेत होता. कसला फेवर हवाय तुला? आणि एवढ्या सकाळी सकाळी फेवर वगैरे हवाय तुला म्हणजे रे काय? ती अगदीच हसत विचारत होती, पण त्याला तिला उगाच टेन्शन द्यायला नको वाटलं. सो त्याने लगेचच इरादा बदलला. काय नाही, राहू दे. अरे राहू दे का आता? बोल की. अगं राहू दे, एवढं महत्वाचं नाहीये. ऐक ना, माझा नंबर बदलतोय मी, तिकडं गेल्यावर देईन तो. बरं आता लेट होतोय, मी निघतो. तो विषय बदलत म्हणाला. अरे आईला तरी भेटून जाणार आहेस ना? अगं हो म्हणजे काय, तिला भेटायलाच जातोय आता. बट तुम्ही दोघीही माझ्या माघारी एकमेकींची काळजी घेणार आहात हा? मला प्रॉमिस कर. तो हात पुढं करत म्हणाला. हो रे, आणि लवकर ये. लग्न ठरवायचंय ना तुझं कार्तिकी सोबत? काय? ती त्याने समोर दिलेला हातात हात घेऊन पुढच्या क्षणाला त्याला बिलगली आणि त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाली, हो आधी येऊ तर दे मला तिकडून, मग बघू हा. तो हसला. चल मी आईला भेटून आलो. तू पण काळजी घे रे दादा, आणि नीट जा. तिथं पोहोचल्यावर कॉल करशील आम्हाला. रूम बाहेर पडताना तिचे शब्द कानावर पडले आणि तोपर्यंत तर तो आईच्या रूममध्येही पोहोचला. आई, मी निघतोय. आत्ता? इतक्या लवकर? किती वाजलेत? म्हणून ती उठून बसली. हो अगं माझी फ्लाईट आहे, म्हणून निघावं लागेल. पाया पडतो हा तुझ्या, आशीर्वाद दे. तो पाया पडला. माझा आशीर्वाद नेहमी सोबत आहे तुझ्या. सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. आईनं तिचा मायाळू हात त्याच्या केसांतून फिरवला आणि बसलेल्या त्याने क्षणभर तिच्या मांडीवर डोकं टेकवलं. या क्षणाला त्याला खूप भावुक व्हायला होत होतं, पण त्याने कंट्रोल केलं. दीर्घ श्वास घेत जणू स्वतःमध्ये क्षणभर स्ट्रेंथ भरून घेतली आणि तो उठला. आई तुझा फोन दे ना, कुठं ठेवलायस? अरे तो बघ तिथे ठेवलाय, घे. आईनं टेबलकडे बोट दाखवलं. त्याने पटकन टेबलजवळ जात आईचा फोन घेतला आणि त्यातला त्याच्या बालमैत्रीण कार्तिकीचा नंबर नोट करून घेतला आणि आईला म्हणाला, चल येतो आता. काय रे, काय हवं होतं माझ्या मोबाईलमधलं तुला? अगं काही नाही, असंच. चल बाय. लवकर ये हा पार्थ. तिथं पोहोचल्यावर फोन कर. तिकडून आल्यावर लग्नाचा बघणार आहे हा मग. आई उठून त्याच्या सोबत त्याला खाली घालवायला निघाली. हो आई, तू कशाला उठतेस आता? झोप बरं, तू नको उठूस. अगं अजून सकाळ व्हायची, मी जातो माझा मी. अरे पण येते ना बाहेरपर्यंत, त्याला काय एवढं? नको, तू कर आराम. जबरदस्तीने तिला तिथंच थांबवून तो सोबत तिला न घेताच तिथून बाहेर पडला. घराबाहेर येताच त्याने घराकडे पाहिलं. कधी काळी ज्या घरात तो आयुष्याची पुढची स्वप्न रंगवत होता, आता सगळंच बदलणार होतं.
जणू सगळंच दूर दूर चाललंय असं काहीसं त्याला वाटत होतं. देवा, माझी काळजी तुला नाहीच आहे हे मला माहिती आहे, पण निदान उपास तापास करणारी, सतत तुझ्यासाठी काही ना काही करत राहणारी माझी आई, जिचा तुझ्यावर विश्वास आहे, तिचा तरी निदान विश्वास मोडू नकोस. माझ्या बहिणीला सतत सुखात ठेव, तिच्या सोबत तरी राहा. माझी नाही दिलीस निदान तिची तरी साथ दे. आणि कार्तिकीलाही, तिला तिच्या आयुष्यात स्ट्रेंथ दे, आनंद दे आणि सुखही दे. बस मला माझ्यासाठी काही नको. बिचारी आई माझ्यासोबत येत होती खाली घालवायला. किती कमनशिबी असावं माणसाने. सगळं असूनही नसल्यासारखं असणं किती विचित्र आहे नाही हे आयुष्य. माझ्या आईला फसवून चाललोय मी, पण तिला कुठं माहिती आहे मी कशासाठी चाललोय. माघारी तरी येणार आहे की नाही तिलाच काय, मला तरी कुठं माहिती आहे माझं आयुष्य किती आहे. देवा, तुला भेटायची एक संधी मिळाली तर भेटल्यावर विचारणार आहे, कशाच्या आधारावर तू जन्म आणि मृत्यू लिहितोस आणि माझं काय चुकत आलंय. तुझं असं माझं नशीब लिहिण्यामुळे मला त्या दोघींना तर खोटं बोलावं लागलंय, पण कार्तिकीलाही खोटं बोलावं लागणार आहे. त्यांच्यासमोर मला कायमचं खोटं पाडायचं का नाही हे आता तूच ठरव. मनाची हिंमत करून तो बाईकवर बसला आणि तिथून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जायला निघाला. त्याच सकाळी तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आणि सकाळ झाल्यावर त्याने हॉस्पिटलमधल्या लँडलाईनवरून त्याची बालमैत्रीण कार्तिकीला कॉल केला. रिंग होणारा कॉल काहीच सेकंदात पुढून उचलला गेला. हॅलो कार्तिकी, मी पार्थ बोलतोय. फोन उचलताच तो म्हणाला, पार्थ, हे हाय, कसा आहेस? आज चक्क मला कॉल केलायस? आय एम सॉरी, मला माफ कर कार्तिकी, मला गरज लागली आणि म्हणून मी तुला कॉल केला, पण माझा नाईलाज आहे. प्लीज थोडं समजून घेशील? अरे असं का बोलतोयस तू पार्थ? तुला कसलीशी मदत हवी आहे आणि ती माझ्याकडून हवी आहे. तू मला यासाठी विचारलंस हेच खूप आहे माझ्यासाठी. आय एम ऑलवेज रेडी फॉर यू. बोल ना, काय करायचं आहे? कार्तिकी, मी एक ॲड्रेस सांगतो, तो जरा नीट नोट करून घे आणि त्यावर ये प्लीज, मग बोलू आपण. ओके, सांग ना. पार्थने तिला हॉस्पिटलचा ॲड्रेस सांगितला आणि तिनं तो नोट करून घेतला, पण हॉस्पिटलचा ॲड्रेस पाहिला तशी तीही आश्चर्यचकित झाली. पण पार्थ, हॉस्पिटलमध्ये यायला तू का सांगतोयस? काकू तर ठीक आहेत ना? हो, ती ठीक आहे. आणि कार्तिकी, प्लीज तू मला हॉस्पिटलमध्ये भेटायला येते आहेस हे कोणालाही सांगू नकोस. अरे पण का? प्लीज नको सांगूस, माझं एवढं ऐकशील का? बरं ठीक आहे, मी पोहोचेन 10:10पर्यंत, चालेल ना? हो, काहीच हरकत नाही. थँक्स कार्तिकी, बोलू भेटल्यावर, म्हणत त्याने फोन कॉल कट केला. पार्थने सांगितल्याप्रमाणे कार्तिकी बरोबर 10पर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि त्याने सांगितलेल्या रूममध्ये आली. पाहते तर तो एकटाच होता आणि बेडवर पहुडलेला कसल्याशा विचारात हरवलेला. पार्थ, तू इथं असा का आहेस? आणि काकू कुठे आहेत? पूजा कुठे आहे? तू एकटाच आहेस का इथं? तिचा आवाज आला तसा तो पटकन उठला. तू आलीस? ओह थँक्स. ये ना. आधी सांगशील का हे सगळं काय आहे? ती संभ्रमात विचारत होती. हो, तेच सांगायला बोलवलंय मी तुला कार्तिकी, तू बस तर. मला काहीच ठीक वाटत नाही आहे. मला काहीच ठीक वाटत नाही आहे. हे सगळं काय आहे? तुला असं सलाईन का लावलंय? ती बाजूलाच बेडवर बसत म्हणाली. पण त्याने थोडा पॉज घेतला आणि मग बोलायला सुरुवात केली. मला ट्यूमर आहे कार्तिकी. तो एकदम म्हणाला तशी ती उडालीच. उठून उभीच राहिली. काय काय बोलतोयस तू हे? हो,
मला नाही माहीत मी किती दिवस जगणार आहे. मी आई आणि पूजालाही काहीच बोललो नाही आहे याबद्दल. मला तुझी मदत हवी आहे. अरे पण त्यांना का नाही सांगितलंस? कार्तिकी, अगं बाबा जाऊन जस्ट 2 वर्ष झालेत. आता मलाही काही झालं तर त्या दोघी सहन नाही करू शकणार. मला त्यांना टेन्शन नाही द्यायचं म्हणून मी हे लपवलंय. अरे पण मग त्यांना कळणारच नाही का? पुन्हा कुठून कळालं तर? नाही कळणार. मी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जातोय असं सांगून इथं ॲडमिट व्हायला आलोय. ऑफिसमधूनही सुट्टी घेणार आहे. पण डॉक्टर काय म्हणाले? काहीच ऑप्शन नाही का? काहीतरी ऑप्शन असेल ना? नाही माहीत मला. आजपासून ट्रीटमेंट सुरू करूया असं म्हणाले ते, म्हणून मी ॲडमिट झालोय. बघू काय होतं. नशिबात असेल तर कदाचित. पार्थ, काही नाही होणार तुला. डोंट वरी. तू हिम्मत नाही हरणारेस. हां प्लीज. पण कार्तिकी, लक्षात ठेव, ही गोष्ट फक्त मी तुला सांगितली आहे. हो, ही फक्त आपल्या दोघातच राहील. आई आणि पूजापर्यंत कळू नाही द्यायची. हां, मी बरं झालोच तर त्यानंतर मी सगळं सांगेन त्यांना. अरे पण असं हे रिस्की नाही आहे का? पण बिन काही नाही. माझी एवढीच मदत कर प्लीज. माझी रिक्वेस्ट आहे असं समज हवं तर. तो एकदम हात जोडून पुढं म्हणाला. आणि मी हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत आईची काळजी तू घ्यावीस असं मला वाटतं. जर मला काही झालंच तर मात्र हे तुलाच माझ्या आईला आणि पूजाला सांगावं लागेल. करशील एवढं माझ्यासाठी? पार्थ, अरे अगं थोडे दिवस घरी जाऊन येऊन राहा म्हणजे दोघींना एकटं वाटणार नाही. अरे पण तुझं काय? तू इथं एकटा कसा मॅनेज करणार आहेस? माझं मी पाहतो. ज्याला कोणी नसतं ते करतातच ना मॅनेज. आणि मी घरी गेल्यावर त्यांनी विचारलं की मी अचानक कशी काय येऊ लागली आहे, तर काय? त्यांना सरळ सांगून दे की मीच सांगितलंय तुला त्यांच्यासोबत राहायला. ओके, पण मी येत जाणार तुझ्यासाठी इथे. एकदा तरी सकाळी येत जाईन. प्लीज याला नाही नको बोलूस. प्लीज पार्थ. ती अगदीच बारीक चेहरा करत म्हणाली, पण त्याला मात्र हे काम तिला सांगून फारच उपकार घेतोय असं वाटत होतं. पण आता काही ऑप्शनही नव्हता. ठीक आहे, तो खिन्नपणे म्हणाला. बरं काही नाश्ता वगैरे केलायस का? आधी तर सांगायचंस, मी येताना काहीतरी घेऊन आले असते. डोंट वरी, माझा झालाय नाश्ता. हॉस्पिटलमधून आला होता, त्याची काळजी करू नकोस. ओके, काळजी घे पार्थ. तो म्हणाला आणि काही वेळ शांतता पसरली. ती शांतता भंग करत कार्तिकीने त्याला विचारलं, पार्थ, तुझ्या तिला सांगितलंस का? हां, तुझं जिच्यावर प्रेम आहे तिला सांगितलंस का तू हे? का तिलाही नाही सांगितलंयस? नाही बोललोय तिलाही काही. नाही सांगू शकत तिलाही. तिला हर्ट करायची सध्या तरी हिंमत नाही आहे माझ्यात. ओके, कार्तिकी म्हणाली आणि त्याला काही हवंय नको पाहून काही वेळ थांबून ती निघून गेली. पार्थला मात्र तिच्याबद्दल विचार करताना खूपच उपकृत वाटत होतं. ही कार्तिकी लगेचच मदत करायला तयार झाली. त्या बदल्यात काय देणार आहे मी तिला? बिचारी उगाच आशा लावून तर नाही ना बसणार. काय करतोय मी हे? काय काय वागायला लावणार आहेस तू अजून मला? काय माहीत. तो वर सिलिंगकडे पाहत म्हणाला. या 2 दिवसात इतकं काही झालेलं. ऑफिसमधून सुट्टी घेतली तरीही पैशांची जुळवणी हा तर वेगळाच विषय होता, जो कोणासोबत बोलता येणार होता. पण आता जे होईल ते होईल असा विचार करत होता तो. आई आणि पूजाची व्यवस्था केली होती, सो त्यांचं टेन्शन नव्हतं. राहिला होता एकच प्रश्न, तो म्हणजे कार्तिकीचा. ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल, की हा अचानक असा का गायब झाला? प्रेमात पाडून गायब झाला, रागराग करू लागली असेल का ती माझा?
इकडे पार्थची कार्तिकी घरी पोहोचली. तिनं घरी येताच पर्स बाजूला ठेवली आणि सोफ्यावर एका ठिकाणी येऊन बसून विचार करू लागली. तिला विचार करूनही कळायला मार्ग नव्हता. पार्थचं नक्की काय चाललंय? त्यात अश्विनचं असं दिसणं ते तर वेगळंच न सुटणारं कोडं होतं. मम्मी तर कबूल करायला तयार नव्हत्या की तिने पाहिलंय ते सत्य आहे. तो एक भासच असणार असंच काहीसं त्या तिला समजावत होत्या. ती सुद्धा खरंच अगदीच हतबल असल्याचं फील करत होती. कार्तिकी, तू कधी आलीस? विचारत हरवलेल्या कार्तिकीला नलिनींनी हॉलमध्ये येत विचारलं. आत्ताच आले मम्मी. काय ग, पार्थसोबत तुझं पुन्हा काही बोलणं वगैरे झालं का? नाही ना. आता पुढचा विचार करायचा आहे का त्यांना का नाहीच? पार्थसोबत बोलून कळवते म्हणालेल्या. अजून काही फोन नाही की काय? तरी बोलले होते पुढच्या महिन्यात आम्हाला जायचंय. मम्मी, नक्की कुठे जाणार आहात तुम्ही? म्हणजे US, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड का युरोपियन कंट्रीजमध्ये? अगं, मला नक्की माहीत नाही आहे, पण यांना कोणाला तरी म्हणताना ऐकलं होतं की युरोपियन कंट्रीजमध्ये जाणार आहोत. का गं? ओ अच्छा, काही नाही, सहजच विचारलं. मी आलेच फ्रेश होऊन. रात्रीच्या जेवणाचं पाहावं लागेल ना? हो. आणि कार्तिकी, तुझ्या काकूचा फोन आलेला. ती एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तुझं नाव काढते म्हणत होते तुझे काका. ओ हो का? आता बरी माझी आठवण आली. तिच्या चेहऱ्यावर हेच भाव होते. कार्तिकी, जाऊ दे, सोड ना. त्याआधी वागल्या असतील कशाही, आपणच माफ करायचं. एवढं नाव काढत आहे तर जाऊन भेटून ये. फार सिरियस आहेत वाटतं त्या. बरं, हो, जाईन मी. म्हणत ती लगेचच वर जायला निघाली. चक्क माझी आठवण काढत आहेत. मी तिथं होते तोपर्यंत तर कशा वागत होत्या माझ्याशी. कधी एकदा त्यांच्या घरातून जाते मी असं झालेलं त्यांना. काकांचं तर त्यांच्या पुढे एकही चालत नसायचं. घरातलं काम असं करायला लावायच्या की जणू काही मी मोलकरीण आहे. आणि आता माझी आठवण येते त्यांना. नक्कीच माझी पुन्हा गरज लागली असणार. तिच्या गालात कडवट हसू पसरलं. पण एक नात्याने जोडलो गेलोय त्यांच्याशी तर जावं तर लागेल. भाऊक विचार करणाऱ्या लोकांना कोणीही अगदी पद्धतशीरपणे गुंडाळू शकतो. असाच अनुभव तिनं तिच्या काकूच्या घरात घेतलेला. डॅड गेल्यावर तर जरा जास्तच. अजून तर आणखी अनुभव यायचे होते आयुष्याकडून, ज्यात ती तावून सुलाखून निघायची होती. समोरच्यात एक तरी चांगला गुण पाहायचा हा तिचा स्वभाव नडलेला तिला. दुसरं काय, डॅडची शिकवण होती ना तशी. पण आजचं जग फक्त ओरबाडून खाण्यात धन्यता मानतं हे तिला कळत नव्हतं. समोरच्यातला चांगला गुण फक्त पाहायचा, अंगीकारायचा, पण पुढचा व्यक्ती पहिले पाडे 55 करत असेल तर मात्र आपला आपण निर्णय घ्यायचा आणि त्यावर ठाम राहायचं हे तिला शिकायचं होतं. तसा धडा लवकरच तिला मिळणार होता आणि हे होणं पण अत्यंत गरजेचं होतं. आयुष्य बरोबर त्या वेळेला आपल्याला योग्य ती शिकवण देत असतं. फक्त ती वेळ यावी लागते. रात्री झोपायला येईपर्यंत पार्थ ठीक असावा, त्याला काही झालं नसावं या विचारानेच कार्तिकी अस्वस्थ होती. तिच्या डोक्यात बस तेच चालू होतं. बस काही करून आता तो ठीक आहे हे कुठून तरी कळावं, काहीतरी मॅजिक व्हावी आणि त्याच्याशी संपर्क व्हावा असं तिला मनापासून वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाण्या अगोदर ती काकूला पाहायला जाणार होती. आयुष्यात अनेकदा खूप सारे योगायोग घडत असतात, ज्याची कल्पना आपण न केलेलीच बरी. ते सगळं काही जणू आधीपासून ठरलेलं असतं किंवा कोणी अज्ञात शक्ती ते बरोबर घडवून आणत असते. प्रत्येक गोष्ट ही एकमेकांवर निगडीत असते आणि ते मॅजिक घडवायचं असतं ते बरोबर तिनं साध्य केलेलं असतं. आणि आज घडणारी ही गोष्ट ही त्यातलीच एक गोष्ट असणार होती. कार्तिकी तिच्या काकूला पाहायला हॉस्पिटलमध्ये पोहोचली. ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होतं, त्यामुळे सगळ्या प्रकारचे पेशंट हँडल केले जात असायचे
आणि त्यामुळेच वेगवेगळे वार्ड्सही तिथं अवेलेबल होते. हॉस्पिटलचा आवार अतिशय मोठा होता. एखादा नवखा किंवा पहिल्यांदा आलेला व्यक्ती चुकल्याशिवाय राहणार नाही असं आणि इतकं मोठं हॉस्पिटल होतं ते. रिसेप्शनवर येत तिनं त्यांची रूम विचारली आणि त्यानुसार ती जायला निघाली. इकडे सकाळी सकाळी पार्थला भेटायला त्याची मैत्रीण कार्तिकीही आज पुन्हा आलेली. पार्थसाठी आज रेडिएशन थेरपी स्टार्ट करणार होते, ज्यामध्ये तो ट्यूमर आकसण्यासाठी प्रयत्न करतात, जेणेकरून तो आकसला असताना सर्जरी करणं सोपं जातं. त्याची तीच तयारी चालू होती. एवढ्यात त्याची मैत्रीण कार्तिकी तिथे आली. कसं आहेस पार्थ? ती आत येतच म्हणाली. ठीक आहे, तो म्हणाला. तुम्ही आहात का त्यांच्यासोबत? अहो कोणीतरी थांबा त्यांच्यासोबत. एकटेच कसे मॅनेज करणार आहेत हे? आता कालच काही टेस्ट झाल्यात, त्यांचे रिपोर्ट कोण आणून देणार मला? नर्स थोडीशी बडबड करत म्हणाली. अहो तिला कशाला बोलताय? पार्थ अवघडून म्हणाला. इट्स ओके पार्थ, मी आणते. हो मग काय, आजच त्यांच्यावर पहिली रेडिएशन ट्रीटमेंट करायला घेतोय आम्ही. कोणीतरी नको का त्यांच्यासोबत? आणि ते रिपोर्ट घेऊन या बरं पटकन, खाली असलेल्या लॅबमध्ये मिळतील. त्याशिवाय यांची ट्रीटमेंट सुरू करता येणार नाही आहे. हो आणते. कधी घेणार आहात त्यांना ट्रीटमेंटसाठी? रिपोर्ट आणले की लगेचच. ओके पार्थ, मी आलेच. म्हणत ती निघाली आणि तो तिला थांबवू शकलाच नाही. पार्थला पुन्हा अवघडल्यासारखं वाटू लागलं. इकडं कार्तिकी योगायोगाने त्याच हॉस्पिटलमध्ये होती. काकूंच्या रूममध्ये शिरली तर काका उठून उभे राहिले. आलीस कार्तिकी, कशी आहेस? मी छान आहे काका. पण काकूला काय झालंय? अगं तिला पोटाचा कॅन्सर सांगितलाय, लास्ट स्टेजला आहे. काय? ओ माय गॉड. कोणाचा राग येणं वेगळी गोष्ट आहे, पण त्याच्यासोबत असं काही घडावं असं कसं वाटेल कोणालाही? कार्तिकीलाही हे ऐकून वाईटच वाटलं. आता झोपलीये, 2-3 दिवसापासून तुझंच नाव घेते म्हणून तुझ्या सासूला फोन करून कळवलेलं. बरं झालं आलीस. पण असं कसं झालं काका? ती तर छान होती मागच्या महिन्यात. अगं पोटात दुखायचं तिच्या, खाल्लेलं पचायचं नाही. लॉकडाऊनमध्ये टेस्ट करायचे झाले नाही आणि आता टेस्टमध्ये कळालं की एकदम लास्ट स्टेज. धसकाच घेतलाय बघ तिने. ओ अरे बापरे, खूपच वाईट झालं. कार्तिकी, ती जे काही वागली त्यासाठी मी तिच्या वतीने तुझी माफी मागतो हवं तर. प्लीज तिला माफ कर बेटा. हो काका, ठीक आहे ना, मी माफ केलं. कोण आले हो? कार्तिकी आली आहे का? तिची काकू जागी होत म्हणाली. हो तीच आली आहे. बघ ती झाली वाटतं जागी. नितिका बघ, आपली कार्तिकी आली आहे तुला भेटायला. मी म्हटलेलं ना ती येईल बघ लगेचच. आली की नाही बघ. काकाने तिला उठवून बसवलं. कार्तिकी आलीस तू? मला खरंच माफ कर बेटा, मी चुकले. काकू अहो काय बोलताय? खरंच बोलते. मला काही व्हायच्या आत भेटायला आलीस ते बरं केलं, नाहीतर तेच मनात राहून गेलं असतं माझ्या. काकू अहो असं का बोलत आहात? मी तुझी गुन्हेगार आहे बघ. तुझ्याशी वाईट वागले आणि त्याचंही फळ मला मिळालं. आता ही शेवटची संधी ती कशी दवडून चालेल? कार्तिकी, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी काही FD करून ठेवल्या आहेत आणि बानेरचा बंगलो जो तुझ्या नावावर आहे सगळं तुझ्या काकांकडे सेफ आहे. मी जे माझं नव्हतं त्यावर डोळा ठेवून होते, पण आता काय, वर थोडीच घेऊन जाणार आहे. उशिरा कळतंय हे खरं तर, पण आता जे तुझं आहे ते तुला परत करायचंय बरं का? हो तिचं तिला परत करून टाका. हो नितिका, मी पाहतो. मला माफ केलंस का कार्तिकी? मी खरंच चुकले. मला मुलगी नव्हती, तुझ्याशी प्रेमाने वागायला हवं होतं खरं तर. प्रत्येक वेळी निशांचा विचार केला, पण यांनी आता समजावलंय मला आणि पटलंही मला. काकू, मी विसरले सगळं. माफ केलंय मी तुम्हाला.
तुम्ही आता असा काही विचार नका करू. थँक्स बेटा. आणि मला प्रॉमिस कर, घरी येत जात राहशील. तुझंही घर आहे ते. निशांतवर लक्ष ठेवशील त्याची मोठी बहीण म्हणून. हो नक्कीच. कार्तिकीचे डोळे पाणावले. कोणाही बद्दलचा राग तिचा लगेचच निवळून जायचा आणि या परिस्थितीत तर साहजिकच होतं. काही वेळ थांबून त्याच्याशी बोलून ती बाहेर जायला निघाली. त्यांच्या रूममधून बाहेर येते आहे तोच तिच्या समोरून पार्थच्या घरी भेटलेली कार्तिकी तिला धावत जाताना दिसली. ही तर कशी काय? तिला विचारू का तिचंही कोणी ॲडमिट आहे? हे हाय. कार्तिकीने तिला आवाज दिला पण तिनं ऐकलाच नव्हता. म्हणताना ती तिच्या मागोमाग निघाली. पार्थच्या रूममध्ये ते रिपोर्ट सोबत कार्तिकी शिरली. पाहते तर नर्स आता नव्हती. हे रिपोर्ट्स. त्या नर्स कुठे गेल्या? बापरे, कशा बोलत होत्या त्या. ती थोडी हसली आणि वातावरण आपोआपच हलकं झालं पार्थसाठी. थँक्स कार्तिकी, तो कृतज्ञतेने म्हणाला. ठीक आहे रे, आणि आता काळजी घे तू फक्त. कधी काही गरज लागली तर मला कॉल करशील. आज थांबते मी इथं. तो पुन्हा नाराजीने म्हणाला, कारण तिची मदत घेणं त्याला खरं तर नको वाटत होतं. आणि हो, तुझी होणारी बायको छान आहे. ती खाली पाहत एकदमच त्याच्या कार्तिकीचा विषय काढत म्हणाली. तसं त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. हां, तुला कशी माहिती? काल घरी आली होती ती, तेव्हा भेटले तिला. ती किंचित हसली. काय? ती घरी आलेली? हो, बहुतेक तुला भेटायला आली असेल. ओ माय गॉड, काय सांगतेस? त्याच्या मनात खूपच हर्टी फील झालं. आतमध्ये ती कार्तिकी कोणाशी तरी बोलत असल्याचं तिला दिसत होतं. अर्धवट उघडलेल्या दरवाजातून पाठमोरी बसलेली तीच तेवढी कार्तिकीला दिसत होती. ती डोर नॉक करणार एवढ्यात नर्स आली. अरे, आत तरी जा, नाहीतर बाहेर तरी या. असं मध्येच काय थांबलाय? म्हणून तिनं आत जात पूर्ण दरवाजा उघडला आणि बेडवर बसलेल्या पार्थने आणि बाजूला बसलेल्या कार्तिकीने डोअरच्या दिशेने पाहिलं. पाहतात तर दरवाजात पार्थची कार्तिकी उभी होती. कार्तिकीनेही पार्थला या अवस्थेत पाहिलं आणि ती प्रचंड शॉक झाली. चला चला, ट्रीटमेंटसाठी जायचं आहे ना मिस्टर पार्थ? चला आता, इथे गर्दी करू नका बरं. ती पार्थला उठवत म्हणाली. त्याला त्या क्षणाला काय बोलावं तेच समजत नव्हतं. आणि आपल्या मागोमाग ही कशी काय आली याचं आश्चर्य दुसऱ्या कार्तिकीला वाटत होतं. आजचा भाग इथं संपलेला आहे. कार्तिकी योगायोगानं पार्थ ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याच हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. आणि आता पार्थ कार्तिकीला काय उत्तर देईल बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा फील माय लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.